आपल्या हिंदू धर्मात अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. प्राचीन धर्मग्रंथामध्ये सोमवती अमावस्येचे महत्त्व सांगितले आहे. शास्त्रानुसार सोमवती अमावस्येला भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी लाभते. विशेष करून या अमावस्येला विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात. याचबरोबर पिंपळाच्या झाडाची परिक्रमाही केली जाते. एखाद्या महिलेचे पती जर दीर्घकाळापासून आजारी असतील तर ही अमावस्या अत्यंत प्रभावी व शुभ परिणाम देणारी आहे. यंदा अमावस्या तिथीची सुरुवात ही 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:33 होईल, तर 17 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 या अमावस्येची समाप्ती होईल. सोमवारी सूर्यास्तापूर्वी अमावस्या तिथी असल्याने सोमवती अमावस्या ही 16 फेब्रुवारी 2026 रोजी पाळली जाईल. तर मंगळवारी सुद्धा अमावस्या तिथी ही व्याप्त राहिल्यामुळे भैमवती अमावस्येचा योगायोग असेल. या सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभ संयोग जुळून आला आहे. मात्र दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारीला सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होत आहे. यामुळे या काळात काही विशिष्ट कामे करणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी सूर्यग्रहणही असेल, पण ते भारतात दिसणार नाही. पंचक काळात नवीन व्यावसायिक करार, मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे. मान्यतेनुसार पंचक काळात सुरू केलेली कामे ही अनेकदा 5 वेळा करावी लागतात आणि त्याचबरोबर अडथळे देखील येतात. अमावस्या व ग्रहण या तिथी शुभ कार्यासाठी वर्ज्य मानल्या जातात. पण अमावस्या काळात पूर्वजांच्या शांतीसाठी विशेष पूजा, श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. 17 फेब्रुवारीला पूर्वजांची शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी दुपारी तर्पण व पिंडदान इत्यादी विधी केल्या जाऊ शकतात. असे मानले जाते की या अमावस्ये दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने विशेष पुण्यफळ मिळते व पूर्वजांच्या दोषापासूनही मुक्तता मिळते. सोमवती अमावस्या ही शाश्वत फळ देणारी मानली जाते. या अमावस्येला दान केल्याने भूतकाळातील कर्माचे अडथळे दूर होतात. याचबरोबर एखाद्या पशुपक्षाला किंवा गरजू व्यक्तीला अन्न दिल्याने समृद्धीचे आशीर्वाद मिळतात आणि गरिबीशी अडथळेही दूर होतात. तर पूर्वजांच्या नावाने केलेले दान हे पितृदोष दूर करण्यास मदत करते व पिढ्यानपिढ्या त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. ही अमावस्या देवादिदेव महादेवांना समर्पित असल्याने या दिवशी केलेली पूजा व स्नानदानामुळे प्रतिकूल ग्रहांचे परिणामही कमी होतात.